सोयाबीन खरेदीला मुदतवाढ अजून मिळालेली नाही, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी जो आहे तो आक्रमक झालेला आहे। शेतकरी संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। आपल्यासोबत रविकांत तुपकर आहेत। खरं तर मुदतवाढीला अशी अपेक्षा होती, मात्र अद्यापपर्यंतचा निर्णय होताना पाहायला मिळत नाहीये। काय नेमकी भूमिका आहे तुमची? केंद्रात जे सरकार आहे ते राज्यात सरकार आहे, यांनी राज्य सरकारने ठरवलं तर ताबडतोब मुदतवाढ मिळू शकते। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की शेवटच्या दाण्यापर्यंतची खरेदी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं केली पाहिजे। जो सरकारचा 4892 रुपये भाव आहे तोच मुळात आम्हाला परवडत नाही। आमचा प्रति क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च 7-7.5 हजार आहे। तुम्ही 4892 खरेदी करणं म्हणजे तशीच आम्ही तोट्यात आहे आणि आता खरेदी बंद केलं त्यामुळे तर आम्ही 3,500 आतच विकावं लागणार अशी परिस्थिती आहे। आणि तुम्ही किती आमचा अंत पाहणार आहे? सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये का? आमचं जगणं तुम्ही मान्य करणार आहे की नाही करणार आहे? आणि सरकारने जर का आता याच्यामध्ये ठोस पावलं उचलली नाही आणि सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली नाही तर आम्ही उरलेलं सगळं सोयाबीन या मरीन ड्राईव्हच्या अरबी समुद्रात आणून टाकू आणि वेळ प्रसंगी मुंबई जाम करायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही। आता आमच्या गळ्यापर्यंत आलेलं आहे। प्रधानमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की केंद्राकडे आम्ही मागितलेलं आहे, त्यामुळे आता केंद्र त्यावर सकारात्मक असण्याची शक्यता आहे। अरे हे गोड गोड शब्द कसे काय वापरतात मला काही समजत नाही। तुम्ही केंद्राकडे पाठवलं, मग केंद्र काय आता काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे पाठवणार आहे का मंजुरीला? हे तर एका दिवसाचा विषय। इकडून पत्र पाठवलं की तिकडून येते राष्ट्रपती राजवट, एका इकडून पत्र गेलं की 2 तासात लागून येते। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ काय मिळत नाही? बाकीच्या यंत्रणा सरकार जशा पद्धतीने हलवतं तसं सोयाबीन उत्पादकांना सुद्धा जीव आहे, ही पण माणसं आहेत, यांना पण जगता आलं पाहिजे। हे सरकारने मान्य करावं आणि तातडीनं सोयाबीन उत्पादकांना दिलासा द्यावा, अन्यथा आम्ही हजारो शेतकरी मुंबईत येऊन मुंबईचं जीवन ठप्प करून टाकू। आता आपण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकर दिलासा द्यावा, लवकर जे आहे ते निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही मुंबई ठप्प करू, असं रविकांत तुपकर यांनी इशारा दिला पाहायला मिळतोय। कॅमेरामन कृष्णा कापरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।